हॅलो नमस्कार। आज मी बनवणार आहे मटर पनीर। तर चला आपण बनवूया मटर पनीरची भाजी। तर त्यासाठी मी रात्रभर कडधान्यातले वाटाणे हे भिजू घातलेले होते आणि त्यांना आता आपण कुकरमध्ये व्यवस्थित वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी वाटाण्यांना मीठ घालून 3 ते 4 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि वाटाणे व्यवस्थित वाफले गेलेले आहेत। आता आपण मटर पनीरसाठी मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी एक कढईमध्ये 1 मोठा चम्मच असं तेल घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये कांदे, लसूण आणि आलं असं घालून त्यांना सॉफ्ट होईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत आणि 13 ते 14 असे मी टमाटर कापून त्याच्यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर त्याच्यात मी मीठ घालून त्याच्यात कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि त्यांना व्यवस्थित परतवून असा आपण हा मसाला तयार केलेला आहे, ज्याला आपण गार झाल्यावर मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत। त्यानंतर मी एका पातेल्यात गरम पाणी केलेले आहे आणि त्याच्यामध्ये शेंदा नमक आणि हिंग घातलेली आहे। आता आपण त्याचप्रमाणे पनीर सुद्धा फ्राय करणार आहोत। तर पनीर मी याप्रमाणे फ्राय केल्यानंतर त्या गरम पाणीमध्ये घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा ह्याप्रमाणे आपण गॅसवरती भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण त्या पनीरच्या भांड्यात आपण एक छोटी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे ठेवून याप्रमाणे झाकून त्यांना ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर बघा आपले पनीरमध्ये दालचिनीचा सुवास एकदम छान येत आहे आणि त्याच्यामध्ये आपले पनीरसुद्धा सॉफ्ट झालेले आहे। आता आपण भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेले आहे आणि जो मसाला आपण मिक्सरमध्ये फिरवलेला आहे तो मी त्या तेलामध्ये घातलेला आहे। तेव्हा तेलमध्ये व्यवस्थित फ्राय होत आहे तोपर्यंत आपण आपले सुके मसाले एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत। ह्या मसाल्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर आपण त्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करत राहायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी काजूची पेस्ट आणि क्रीम ही दोघीही वस्तू घातलेली आहे। त्यानंतर त्याला व्यवस्थित आपण फ्राय करायचे आहे आणि नंतर जे आपण वाटाणे वाफलेले होते ते घालायचे आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर घालायचे आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून 5 ते 7 मिनिटासाठी आपण त्याला मंद आचेवर ठेवायचे।